बीडमध्ये पुन्हा एकदा अमानुष मारहाणीची घटना समोर आली आहे. मात्र यावेळी पुरुषाला नव्हे तर एका वकील महिलेला मारहाण करण्यात आली आहे. गावातील ध्वनी प्रदूषणाची तक्रार का केली म्हणून पेशाने वकील असलेल्या या महिलेला शेतात 10 ते 12 जणांच्या टोळीने रिंगण करून काठ्या आणि पाईपने अमानुष मारहाण केली. धक्कादायक म्हणजे ही मारहाण गावचे सरपंच आणि त्यांच्या साथीदारांकडून करण्यात आल्याचा दावा पीडित महिलेने केलाय. बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातल्या सणगावात राहणाऱ्या 36 वर्षीय वकील महिला या मारहाणीत गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचं संपूर्ण अंग काळनिळं झालंय. पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढच्या पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. याबाबत तक्रारी दिल्याच्या रागातून ही मारहाण झाली आहे. संतोष देशमुख प्रकरण ताजं असताना बीडमध्ये एका वकील महिलेला अशा प्रकारे मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्या महिलेला अमानुष मारहाण केलेले फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झालेत. यामुळे संताप आणि चीड व्यक्त केली जाते. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान असं मारहाण झालेल्या पीडित महिलेचं नाव आहे. त्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात. या घटनेने खळबळ उडाली असून 10 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात आता जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर पोस्ट केली आहे. सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असाही प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केलाय.